नमस्कार मित्रांनो, ट्रू स्टोरी चॅनलवर मी शीतल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. मित्रांनो, ज्या बापावर एका मुलीचा जगात सगळ्यात जास्त विश्वास असतो, तोच बाप जर पैशासाठी स्वतःच्या पोटच्या मुलीचा सौदा करतो, तेव्हा काय होतं? एका रात्रीत नैनाचं सुरक्षित आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आणि ती एका क्रूर सैतानाच्या जाळ्यात अडकली. पण या भयानक अंधारातून तिला कोणी बाहेर काढलं असेल? तरुणने स्वतःचा जीव धोक्यात घालून तिला कसं वाचवलं आणि एका मोठ्या फसवणुकीच्या धक्क्यातून सावरत नैनाचा हा संघर्षमय प्रवास कोणत्या वळणावर येऊन थांबला, हे सर्व जाणून घेण्यासाठी ही थरारक आणि भावनिक कहाणी शेवटपर्यंत नक्की पहा. माझा जन्म एका छोट्याशा गावातला. आम्ही तिथे एका भाड्याच्या खोलीत राहायचो. ती खोली खूपच लहान होती, पण तिथले घरमालक चांगले होते. आमच्याकडून भाडं कमी घ्यायचे, त्यामुळे आमचं कसं तरी भागून जायचं. माझे बाबा दिवसभर रिक्षा चालवायचे, तेव्हा कुठे संध्याकाळी आमच्या घरातली चूल पेटायची आणि माझी आई घरातच लोकांचे कपडे शिवून द्यायची. घरात खूप गरिबी होती. त्या काळात मला असं वाटायचं की गरिबीपेक्षा मोठं दुःख जगात दुसरं काहीच नसेल. पण नंतर मला समजलं की माणसाचा हवरेपणा आणि पैशाचा लोभ हा गरिबीपेक्षाही जास्त खतरनाक असतो. ही गोष्ट माझी स्वतःचीच आहे. मी 20 वर्षाची होते तेव्हाची ही गोष्ट. नेहमीप्रमाणे मी कॉलेज संपवून घरी परत येत होते. घराच्या जवळ आले तर काय, आतून काही अनोळखी माणसांचे खूप मोठे मोठे आवाज येत होते. तो आवाज ऐकून माझे पाय तिथेच खेळले. काळजात धस्स झालं. माझे स्वतःचे बाबा आत एका माणसासोबत माझा सौदा करत होते. ते त्या माणसाला म्हणत होते की आजची रात्र माझी मुलगी तुमच्या हवाली करतो, पण प्लीज मला मारू नका. या 20 लाखाच्या बदल्यात ती मुलगी तुमची झाली. बाबांच्या तोंडचे ते शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी भीतीनं थरथर कापायला लागले. मागचा पुढचा काहीच विचार न करता मी उलटी फिरले आणि तिथून जीवाच्या अकांतानं पळालो. गल्लीच्या बाहेर पडते न पडते तेवढ्यात मागून कुणीतरी जोरात ओरडलं, ती मुलगी पळते, पकडा तिला. मी इतकी घाबरले होते की समोर एक मोठी गाडी उभी दिसली. मी कशाचाच विचार केला नाही. पटकन त्या गाडीची मागची डिक्की उघडली आणि आत लपून बसले. ती गाडी मला कुठे घेऊन जाणार आहे मला काहीच माहिती नव्हतं. डिक्की बंद झाली आणि आत इतका अंधार झाला की माझा श्वास गुदमरायला लागला. भीतीनं आणि घाबरगुंडी उडाल्याने मला तिथेच कधी चक्कर आली, माझं मलाच कळलं नाही. ती गाडी खूप लांब निघून गेली आणि एका मोठ्या वाड्यासारख्या घरासमोर थांबली. ड्रायव्हरने काहीतरी कामासाठी गाडीची डिक्की उघडली असेल. तर मला तिथे बेशुद्ध पडलेली पाहून तो चांगलाच दचकला आणि जोरात ओरडला. आता साहजिकच आहे, आपल्या गाडीच्या डिक्कीत अचानक कोणी मुलगी बेशुद्ध दिसली तर कोणाचाही थरकाप उडणारच. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी एका मौशार गादीवर झोपलेले होते. मी डोळे उघडून इकडे तिकडे पाहिलं तर शेजारीच माझी आई बसलेली होती. आईला बघताच मी तिच्या गळ्यात पडून ढसढसा रडायला लागले. मी रडत रडत विचारलं, आई, आपण कुठे आहोत ग? तू कशी आलीस इथे? तेव्हा आईनं माझं डोकं आपल्या मांडीवर घेतलं, मला जवळ केलं आणि म्हणाली, बाळा, घाबरू नकोस. आपण ज्यांच्या घरी आहोत ते मालक खूप मोठ्या मनाचे आहेत. त्यांनी आपल्याला राहण्यासाठी इथे एक खोली दिली आहे. मला तुझ्या बाबांचा तो सगळा काळा धंदा समजला होता, म्हणून मी पण तिथून पळून आले. मी गल्लीच्या कोपऱ्यात लपून उभे होते तेव्हा मी तुला या गाडीच्या डिक्कीत बसताना पाहिलं होतं, म्हणून मी पण लपतछपत या गाडीच्या मागोमाग इथपर्यंत आले. या घराचे मालक खूप दयाळू आहेत. त्यांनी आपली ही दशा पाहून आपल्याला आसरा दिला. आईचं बोलणं ऐकून माझ्या जीवात जीव आला आणि मनाला खूप मोठी शांतता मिळाली. पण तरीही मनात एक धास्ती होतीच. मी आईला विचारलं, पण आई, इतक्या मोठ्या घराचं भाडं आपण कसं देणार ग? त्या घराचे मालक शहरातले खूप मोठे आणि यशस्वी व्यावसायिक होते, पण स्वभावाने ते तितकेच नम्र आणि कनवाळू होते. मला शुद्धीवर आलेलं पाहून आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती कधी माझी गाल चुमू लागली तर कधी माझं डोकं कुरवाळू लागली. आईचं ते प्रेम पाहून मला वाटलं की जगात काहीतरी हरवलं तरी आईची माया कधीच कमी होत नाही. बाबा दिवसभर रिक्षा चालवायचे. त्यांच्या डोक्यात नेहमी एकच विचार असायचा की आपली ही गरिबी कधी संपणार, आपण कधी मोठे होणार, कुठवर हे असंच चालू राहणार. या विवंचनेत ते नेहमी कोणा ना कोणाकडून तरी उसने पैसे घ्यायचे, उधार मागायचे
पण आता तर पाण्याचा तांबा अगदी गळ्याशी आला होता. बाबांनी शहरातला सगळ्यात मोठा गुंड तेजा सेठ याच्याकडून लाखो रुपयांचं कर्ज घेतलं होतं आणि तेच पैसे वसूल करण्यासाठी तेजा सेठची माणसं आज आमच्या घरात घुसली होती. माझे सख्खे बाबा त्यांच्या सोबत माझा सौदा करत होते. हे सगळे विचार माझ्या डोक्यात चक्रासारखे फिरत होते. माझे डोळे खूप जड झाले होते. अंग मोडून आलं होतं आणि अख्ख्या शरीरात प्रचंड वेदना होत होत्या. डोळ्यासमोर सारखं अंधारी येत होती. हे घर माझ्यासाठी अगदी अनोळखी होतं. मला या जागेची ही खूप भीती वाटत होती. माहिती नाही कोण कधी येऊन आपल्याला दगा देईल. जेव्हा माझे स्वतःचे बाबा माझ्यासोबत असं करू शकतात, तेव्हा जगात दुसऱ्या कोणावर काय भरोसा ठेवायचा. माझं रडणं काही केल्या थांबत नव्हतं. डोळ्यातून अश्रू सारखे वाहत होते. माझ्या कानात अजूनही त्या गुंडांचे आवाज घुमत होते, जे बाबांना धमक्या देत होते. आई मला शांत करायचा, माझं रडू लपवण्याचा खूप प्रयत्न करत होती. पण मला माझ्या अश्रूंवर ताबा मिळवताच येत नव्हता. तेवढ्यात तरुण नेहमीसारख्या आपल्या रुबाबदार अंदाजात खोलीत आला. त्याची ती तीक्ष्ण नजर आधी माझ्यावर खेळली आणि नंतर आईकडे वळाली. तो एकदम शांत आवाजात म्हणाला, कशी आहे आता यांची तब्येत? त्याला पाहताच आई पटकन उठून उभी राहिली आणि म्हणाली, हो, आता बरी आहे बेटा. तुझे खूप खूप उपकार आहेत आमच्यावर. तू आम्हाला तुझ्या घरात राहायला जागा दिलीस. नाहीतर मी एकटी या तरुण पोरीला घेऊन कुठे गेले असते. आई त्याच्याशी खूप आपुलकीनं बोलत होती, पण मी मात्र भीतीने आईच्या पाठीमागे आणखीनच लपले. माझ्या मनात आता कोणत्याही माणसावर विश्वास ठेवण्याची ताकदच उरली नव्हती. तरुणे कदाचित माझ्या मनातील ही भीती ओळखली असावी, म्हणूनच तो जास्त वेळ त्या खोलीत थांबला नाही. तो जाता जाता म्हणाला, तुम्ही दोघी इथे अगदी सुरक्षित आहात आणि जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत तेजा सेठचा एकही माणूस या घराच्या आसपास सुद्धा भटकू शकत नाही. त्याच्या आवाजात एक पक्का आत्मविश्वास होता. पण माझ्यासाठी विश्वास हा शब्द जणू कधीच मरून गेला होता. तरुण खोलीतून निघून गेल्यावरही मी बराच वेळ त्या दरवाजाकडे एकटक बघत राहिले. माहित नाही का, पण त्याच्या बोलण्यात मला एक वेगळी शांतता जाणवली. तो स्वभावाने थोडा कडक वाटत होता, पण त्याच्या शब्दात दम होता. त्या रात्री मला झोप तर आली नाही, पण कित्येक दिवसानंतर पहिल्यांदाच मला असं वाटलं की आता कोणीतरी दरवाजा तोडून मला ओढत घेऊन जाणार नाही. मी इथे सुरक्षित आहे हा दिलासा मला मनातून जाणवत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी आजूबाजूला पाहिलं, पण आई माझ्या शेजारी नव्हती. आईला जवळ न पाहून मी एकदम घाबरून गेले. आई नक्की कुठे गेली असेल? मी घाईघाईनं उठले आणि खोलीच्या बाहेर आले. मी सगळीकडे पाहिलं. शोधत शोधत मी जेव्हा जेवणाच्या मोठ्या टेबलापाशी आले तेव्हा काही क्षणासाठी माझे पाय तिथेच खिळले. मी अगदी दगडासारखी उभी राहिले. ते घर खूपच मोठं होतं. पांढऱ्या शुभ्र भिंती, मोठे मोठे आरसे आणि सगळीकडे एक वेगळी शांतता पसरलेली होती. तिथे जास्त गोंगाट नव्हता. उलट एक मनाला भिडणारा सुटसुटीतपणा होता. तेवढ्यात माझी नजर आईवर पडली. आई डायनिंग टेबलवर बसलेली होती आणि तिच्या समोरच तरुण सुद्धा बसला होता. मला पाहताच आईने मला प्रेमानं हाक मारली, बाळा ये ना, चल नाश्ता करून घे. मी अगदी भीत भीत हळूहळू पावलं टाकत तिच्याजवळ गेले आणि तिच्या शेजारी बसले. पण माझे डोळे अजूनही जमिनीकडे झुकलेले होते. तरुण कदाचित माझी भीती ओळखून होता, म्हणूनच त्याने आतापर्यंत मला एकही जास्तीचा प्रश्न विचारला नव्हता. पण नाश्ता करता करता अचानक त्याने मला विचारलं, तू शिक्षण घेतेस का? मी हळूच होकारार्थी मान हलवली आणि म्हणाले, हो, कॉलेजचं माझं शेवटचं वर्ष सुरू आहे. अच्छा, कोणता विषय आहे तुझा? त्याने पुन्हा विचारलं. मी हळू आवाजात म्हणाले, जी बी.कॉम. माझ्या उत्तरावर त्याने फक्त मान हलवली आणि म्हणाला, गुड, व्हेरी इंटरेस्टिंग. त्यानंतर काही वेळ तिथे एकदम शांतता पसरली. मला मनातल्या मनात बरं वाटत होतं की चला आता विषय संपला आणि तो मला पुढे काही विचारणार नाही. पण तेवढ्यात त्याने पाण्याचा ग्लास टेबलवर ठेवला आणि मला थेट एक ऑफर दिली. तो म्हणाला, तुझी इच्छा असेल तर तू माझ्या ऑफिसमध्ये काम करू शकतेस. मला एका कर्मचाऱ्याची गरज आहे, तर ती जागा मी तुला देऊ शकतो. त्याचं हे बोलणे ऐकून मी भीतीनं पहिल्यांदाच नजर उचलून त्याच्याकडे पाहिलं. घाबरण्याची अजिबात गरज नाही.
त्याने अतिशय शांत आणि संयमी आवाजात मला पुन्हा समजावलं. तो पुढे म्हणाला, तुला तिथे ऑफिसमधल्या काही गोष्टी सांभाळाव्या लागतील आणि या कामामुळे तुझ्या शिक्षणात कोणताही अडथळा येणार नाही. तू तुझं कॉलेज आरामात पूर्ण करू शकतेस. मला एक गोष्ट अजिबात उमजत नव्हती की हा अनोळखी माणूस आमच्यासाठी एवढं सगळं का करतोय. आधी त्याने आपल्याला त्याच्या घरात राहू दिलं. चला, ते एक वेळ ठीक आहे की भाड्यानं खोली दिली, पण आता थेट स्वतःच्या ऑफिसमध्ये नोकरी देण्यामागचा काय उद्देश असावा. पण काहीही असलं तरी कित्येक वर्षानंतर पहिल्यांदा माझ्या मनात आशेचा एक लहानसा किरण जागा झाला होता. आपलं बोलणं संपून तरुण तिथून निघून गेला, पण मी मात्र अजूनही विचारांच्या चक्रातच अडकलेली होते. तो गेल्यावर मी हळूच आईला हाक मारली आणि विचारलं, तुला काय वाटतंय ग आई? मी त्यांची ही ऑफर स्वीकारावी की नाही? माझं हे बोलणं ऐकून आई काही क्षणासाठी एकदम शांत झाली. कदाचित तिच्या मनातही हाच विचार घोळत असावा की काय निर्णय घ्यावा. मी थोड्या घाबरलेल्या आवाजातच आईला म्हणाले, आई, आपण त्यांना नीट ओळखत सुद्धा नाही ग. जर ते पण इतर माणसांसारखेच निघाले तर मग पुढे काय? हे बोलताना माझी वाच्याच बसली. भीतीने माझा गळा दाटून आला होता. आईनं माझं हे बोलणं ऐकलं आणि ती पटकन माझ्या जवळ आली. तिने माझे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. माझ्या हातावर तिची मायेची ऊब जाणवली. तिने माझे हात हळूच दाबले आणि माझ्या डोळ्यात बघत म्हणाली, बाळा, जगातला प्रत्येक माणूस एकसारखा नसतो ग. आणि आता तर ही संधी स्वतःहून चालून तुझ्याकडे आली आहे. नोकरीची आपल्याला किती गरज आहे हे तुलाही ठाऊक आहे. आपण इथे राहतोय तर आपल्याला या खोलीचं भाडंही द्यावं लागणार आहे. वरून आपला रोजचा पाण्याचा खाण्याचा खर्च आहे. तो कसा भागणार सांग ना. मी घरात लोकांचे कपडे शिवते खरी, पण माझ्या एकटीच्या पैशानं सगळं कसं भागणं शक्य नाही ग. म्हणूनच तुलाही आता काहीतरी विचार करावाच लागेल. आईचं हे बोलणं ऐकून माझे डोळे पुन्हा भरून आले. मी रडवेला चेहरा करून आईला म्हणाले, पण आई, बाबा तरी कुठे परके होते? ते तर आपले स्वतःचे होते ना. त्यांनी माझ्यासोबत काय केलं हे तू स्वतः पाहिलं आहेस ना. माझं हे बोलणं ऐकून आईच्या डोळ्यातलं दुःखही उफाळून आलं. तिने मला पटकन जवळ घेतलं आणि आपल्या कुशीत गच्च धरलं. ती ढसढसा रडत म्हणाली, तुझे बाबा वाईट नव्हते ग बाळा, पण ते पैशाच्या हव्यासापोटी आणि भीतीपोटी पुरते लाचार झाले होते. आईच्या या बोलण्यावर मी काहीच उत्तर दिलं नाही. पण खरं सांगू तर आता मला नात्यांचीच खूप मोठी भीती वाटू लागली होती. आईनं हळूच माझं तोंड वर केलं आणि म्हणाली, बघ बाळा, शेवटचा निर्णय तुझाच असणार आहे. पण मला हा तरुण मुलगा वाईट वाटत नाही. जर त्याचा हेतू खराब असता तर त्याने आपल्याला कधी आपल्या घरात ठेवून घेतलं नसतं. मी गुपचूप आईचं बोलणं ऐकत होते. ती पुढे म्हणाली, आणि आपण तरी कुठवर असे भीतीने लपून छपून जगणार सांग. तुला तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करावीच लागेल. आईचं बोलणं ऐकून मी खोल विचारात पडले. कदाचित आई जे म्हणत होती ते अगदी बरोबर होतं. जर मी अशीच आयुष्यभर घाबरत राहिले तर तो तेजा सेठ माझ्यावर आणि माझ्या भीतीवर सहज जिंकून जाईल. आईशी बोलणं झाल्यावर मी माझ्या खोलीत निघून आले. मी बराच वेळ तिथं शांत बसून राहिले. आपल्या हाताची बोटे एकमेकात गुंफत मी विचार करत होते. खरं सांगू तर मला नोकरीची जेवढी भीती वाटत नव्हती त्याहून जास्त भीती मला तरुणची वाटत होती. तो माणूस म्हणून वाईट नव्हता, पण आता कोणत्याही पुरुषाच्या चांगुलपणावर चटकन विश्वास ठेवण्याची माझी ताकदच उरली नव्हती. माझ्या मनाची ही अवस्था कदाचित आईने ओळखली होती. ती पुन्हा माझ्या खोलीत आली आणि हळुवार आवाजात म्हणाली, बाळा, सध्या आपल्याकडे स्वतःच म्हणायला काहीच नाहीये. ना राहायला हक्काचं घर आहे, ना खिशात पैसा आहे, ना कोणाचा आधार. अशा वेळी देवाने जर कोणाला तरी आपल्या मदतीसाठी पाठवलं असेल तर प्रत्येक गोष्टीवर संशय घेणंही बरोबर नाही ग. आईच्या या बोलण्यावर मी फक्त तिच्याकडे डोळे भरून पाहिलं आणि म्हणाले, पण आई, जर पुढे जाऊन काही चुकीचं घडलं तर? माझ्या तोंडून शब्द निघायच्या आतच आईने मला मध्येच थांबवलं आणि म्हणाली, जर आपल्याला जराही काही चुकीचं वाटलं तर आपण त्या क्षणी हे घर सोडून निघून जाऊ. मी तुला पुन्हा कोणत्याही संकटात पडू देणार नाही. शेवटी मी तुझी आई आहे. मी तुझं चांगलंच चिंतवणार ना.
आईच्या या शब्दांनी माझ्या घाबरलेल्या मनाला थोडी तसल्ली दिली. संध्याकाळपर्यंत मी याच विचारात गढून गेले होते. कधी मला वाटायचं की आईचं म्हणणं अगदी पटण्यासारखं आहे, तर कधी जुनी भीती पुन्हा माझ्या मनात डोकवायची आणि काळजात धडधड वाढायची. रात्रीच्या वेळी तहान लागल्यामुळे मी पाणी घेण्यासाठी खोलीच्या बाहेर पडले. बाहेर आले तर पाहिलं की हॉलमधला दिवा अजूनही चालूच होता. तरुण तिथे सोफ्यावर बसून लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता. त्याच्या चेहऱ्यावर थकव्याच्या रेषा साफ जाणवत होत्या. त्याला तिथं बसलेलं पाहून मी उलट्या पावली परत जाऊ लागले. पण तेवढ्यात त्याचा कणखर आवाज माझ्या कानावर पडला. ऐक, थांब. माझे पाय तिथेच थांबले. मी वळून पाहिलं आणि घाबरत घाबरतच म्हणाले, जी सांगा. त्याने मला विचारलं, काय झालं? झोप नाही येत आहे का? मी खाली मान घालून म्हणाले, नाही, बस पाणी पिण्यासाठी आले होते. माझं उत्तर ऐकून त्याने आपला लॅपटॉप बंद केला आणि बाजूला ठेवत म्हणाला, अशी उभी का आहेस? आधी शांतपणे इथे येऊन बस. मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. त्याचे हे शब्द ऐकून माझ्या मनात थोडी धाकधूक सुरू झाली आणि मी तिथे जाण्यास जरा रेंगाळले. पण तरीही त्याच्या सांगण्यावरून मी समोर जाऊन सोफ्यावर टेकले. काही क्षणासाठी आम्हाला दोघांमध्ये एकदम शांतता पसरली. मग त्याने अगदी शांत आवाजात मला विचारलं, मग काय विचार केला माझ्या ऑफिसबद्दल? मी तुला नोकरीबद्दल विचारलं होतं ना. मी माझी नजर वळवली. मला काय बोलावं हे सुचत नव्हतं, कारण मी अजूनही कोणताही निर्णय घेऊ शकले नव्हते. आणि हो नाही भाव पाहून तो म्हणाला, बरं, नक्की काय अडचण आहे? काय समजून नाही येत आहे तुला? त्याच्या या प्रश्नावर मी मनातील सगळी भीती गोळा केली आणि पहिल्यांदाच हिंमत करून माझ्या मनातील शंका बोलून दाखवली. तुम्ही माझ्यासाठी एवढं का करत आहात? तुम्ही तर आमच्यासाठी अगदी अनोळखी आहात ना. माझे हे बोलणं ऐकून तो काही सेकंदासाठी एकदम शांत झाला. मग त्याच्या चेहऱ्यावर एक हलकस असं हसू आलं. पण त्या हसण्यामागे कुठेतरी एक गडद दुःख दडलेलं आहे असं मला वाटलं. तो म्हणाला, प्रत्येक मदतीमागे काहीतरी स्वार्थ किंवा मतलब असायलाच पाहिजे असं काही गरजेचं नसतं. जेव्हा त्याने हे शब्द उच्चारले तेव्हा ते थेट माझ्या काळजाला जाऊन भिडले. मी आतापर्यंत त्याच्याबद्दल जे काही वाईट विचार करत होते, तो माणूस तसा अजिबात नव्हता. थोडा वेळ मी तिथे गुपचूप बसून राहिले. आज पहिल्यांदाच मला त्याच्या समोर बसून भीती वाटत नव्हती. मी अगदी हळू आवाजात त्याला म्हणाले, पण जर मी तुमच्या ऑफिसमध्ये काम करायला आले तर मला त्यातलं काहीच येत नाहीये. माझं हे निरागस बोलणं ऐकून तो पुन्हा एकदा गालातल्या गालात हसला आणि म्हणाला, तू बी.कॉम शिकते आहेस ना? मी होकारार्थी मान हलवली. त्यावर तो पुढे म्हणाला, मग झालं तर तुला ऑफिसमधलं प्राथमिक काम शिकायला फारसा वेळ लागणार नाही आणि बाकीच्या गोष्टी शिकायला तिथे इतर लोक तुला मदत करतीलच. त्याच्या बोलण्यात एक वेगळाच प्रामाणिकपणा आणि साधेपणा होता. त्याच्या बोलण्यातून तो आमच्यावर काही उपकार करतोय असा आव कुठेही नव्हता. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याची नजर मला कुठेही चुकीची वाटली नाही. त्याची हीच गोष्ट मला बाकीच्यांपेक्षा खूप वेगळी आणि सगळ्यात चांगली वाटली. मग मी थोडं अडखळतच विचारलं, बरं, आणि माझ्या कॉलेजचं काय होईल? त्यावर त्याने लगेच उत्तर दिलं, हो, ते पण कामासोबत चालत राहील. तुझं शिक्षण मध्येच सुटावं असं मला अजिबात वाटत नाही. त्याचे हे शब्द ऐकताच माझे डोळे हलकेच भरून आले, कारण माझ्या स्वतःच्या बाबांनी माझ्या शिक्षणाला कधीच इतकं महत्त्व मानलं नव्हतं. मी तर फक्त माझ्या आवडीसाठी शिकत होते आणि माझ्या कॉलेजचा सगळा खर्च माझी आईच कशी तरी ओढून ताणून करायची. तरुणने कदाचित माझ्या डोळ्याचे ते अश्रू पाहिले असावेत, म्हणूनच त्याने पटकन विषय बदलला आणि म्हणाला, तसंही घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. ऑफिसमध्ये तुला कोणीही त्रास देणार नाही. मी एकदम हळू आवाजात त्याला विचारलं, पण सगळे लोक तुम्हाला इतके का घाबरतात? माझा हा प्रश्न ऐकून तो बराच वेळ माझ्याकडे एकटक बघत राहिला. मग सोफ्याला पाठ टेकवत तो म्हणाला, कारण लोक फक्त माणसाचं नाव आणि त्याचा कडक स्वभाव बघतात. त्याच्या मागचा माणूस कधीच समजून घेत नाहीत. मला त्याचं हे बोलणं पूर्णपणे समजलं नाही, पण असं वाटलं की त्याच्या मनातही असं काहीतरी दुःख दडलेलं आहे, जे तो कधी कोणालाच सांगत नाही. तेवढ्यात अचानक माझी नजर त्याच्या हातावर पडली. त्याच्या मनगटावर एक जुनी पुसटची जखम दिसत होती. मी त्याच्या हाताकडे बघते हे बहुधा त्याच्या लक्षात आलं. त्याने लगेच आपल्या शर्टाची बाही खाली ओढून ती जखम लपवली. तो म्हणाला, चला, खूप उशीर झालाय, तू पण जाऊन आराम कर आता. त्याच्या सांगण्यावरून मी हळूच उठले, पण आपल्या खोलीकडे जाताना माहित नाही का
माझे पाय खूप जड झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मला खूप लवकर जाग आली. एरवी मला एवढ्या लवकर उठायची सवय नव्हती, पण आज माझी झोप आपोआपच उडाली होती. मनात एक वेगळीच धाकधूक आणि उत्सुकता लागून राहिली होती. मी उठून बाहेर आले तेव्हा आई मला म्हणाली, बाळा, आज तुझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे. स्वतःची नीट काळजी घे आणि नीट आराम कर. सगळं काम अगदी व्यवस्थित आणि नीट मन लावून कर. आईच्या या बोलण्यावर मी चेहऱ्यावर एक हलकसं हसू आणलं, पण माझ्या या हसण्यात पूर्वीसारखा मोकळेपणा आणि गोडवा नव्हता. त्यानंतर तरुण स्वतः मला त्याच्यासोबत ऑफिसला घेऊन गेला. गाडीत बसल्यावर संपूर्ण रस्ताभर आम्ही दोघं अगदी गप्प होतो. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही शांतता मला पूर्वीसारखी खटकणारी किंवा अस्वस्थ करणारी वाटली नाही. मनात एक अनामिक शांतता होती. ऑफिस पाशी पोहोचल्यावर मी काही क्षणांसाठी तिथेच थांबले आणि त्या ऑफिसच्या इमारतीकडे निरखून बघू लागले. मी उंचच उंच इमारत, तिथले चकचकीत काचेचे दरवाजे आणि आतमध्ये ये-जा करणारा सूट बूट घातलेला मोठे साहेब लोक. हे सगळं पाहून अचानक माझ्या मनात न्यूनगंठ दाटून आला. मला वाटलं की मी या एवढ्या मोठ्या जागेत कुठे फिट बसणार, कुठे मी एका साध्या रिक्षावाल्याची गरीब मुलगी आणि कुठे हे एवढं मोठं कॉर्पोरेट ऑफिस. माझ्या चेहऱ्यावरचा बदललेला रंग पाहून तरुणने माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं, काय झालं नाही ना? मी नकारार्थी मान हलवत हळूच म्हणाले, काही नाही. त्यानंतर आम्ही दोघं आत गेलो. ऑफिसमध्ये मला काम करण्यासाठी एक छोटासा टेबल खुर्ची म्हणजेच माझी डेस्क दाखवण्यात आली. मी तिथे जाऊन बसले. तेवढ्यात एक मुलगी फाईल हातात घेऊन माझ्याजवळ आली. तिचं नाव होतं प्रिया. ती मला ऑफिसमधलं प्राथमिक काम समजून सांगू लागली. आज माझा पहिलाच दिवस होता, त्यामुळे फायलींची नीट मांडणी करणे, ईमेल समजून घेणे आणि कॉम्प्युटर सिस्टीम बघण्यातच माझा अख्खा दिवस कसा निघून गेला माझं मलाच कळलं नाही. मी एक गोष्ट नोटीस केली की तरुण समोर असला की सगळेजण अगदी शिस्तीत आणि शांत असायचे, पण तो नसला की थोडे मनमोकळेपणाने बोलायचे. सगळेजण त्याच्या नावाला घाबरायचे खरे, पण मनातल्या मनात त्याचा आदरही खूप करायचे. माझा पहिला दिवस चांगला गेला. दुसऱ्या दिवशी मला थोडं जास्त समजायला लागलं होतं. मी स्वतःच फायलिंगची मांडणी करत होते. तेवढ्यात मागून आवाज आला, या फायली चुकीच्या पद्धतीने लावल्या आहेत. तो आवाज ऐकून मी दचकले आणि मागे वळून पाहिलं. माझ्या मागे तरुण उभा होता. मी घाबरून गडबडीत म्हणाले, हो सॉरी, मी लगेच नीट करते. त्याने माझ्याकडे एक नजर टाकली आणि शांतपणे म्हणाला, आरामशीर काम कर, पण योग्य कर. घाबरण्याची किंवा गडबड करण्याची काहीच गरज नाही. त्याने मला ओरडण्याऐवजी माझी चूक सुधारली होती. त्याची हीच गोष्ट मला संभ्रमात टाकत होती. तेवढ्यात दुपारच्या जेवणाची सुट्टी झाली. जेवताना प्रिया माझ्याशी गप्पा मारू लागली. तिने सहज विचारलं, तू बॉसला आधीपासून ओळखतेस का? मी उत्तर दिलं, नाही. आमची ओळख आत्ताच काही दिवसांपूर्वी झालीये. त्यावर प्रिया मान हलवत म्हणाली, अच्छा. बॉस बाहेरून दिसायला खूप कडक वाटतात, पण स्टाफसाठी ते मनातून खूप चांगले आणि सभ्य आहेत. मी तिचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं, पण त्यावर काही बोलले नाही. कारण माझ्या मनात अजूनही प्रश्न होते की जर ते इतके चांगले आहेत तर मग लोक त्यांना का घाबरायचे? नक्कीच यामागे काहीतरी वेगळंच कारण असणार. संध्याकाळी घरी परतताना तरुणने गाडीत माझ्याशी संवाद साधला. उद्यापासून तुला काही महत्वाचे काम सांभाळावे लागेल, ठीक आहे ना नैना? त्याचे हे बोलणे ऐकून मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, पण मी तर अजून या सगळ्या गोष्टी शिकते आहे ना? त्याने हलकी मान हलवली आणि म्हणाला, हो, तू शिकून जाशील. घाबरण्यासारखं काही नाही. एवढं बोलून त्याने गाडीचा वेग वाढवला. त्या क्षणी मला पहिल्यांदा असं वाटलं की माझी जिंदगी आता हळूहळू बदलू लागली आहे आणि आयुष्यात थोडी शांतता आली आहे. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये मी माझ्या कामात मग्न होते. तेवढ्यात प्रिया धावतच माझ्या डेस्कची आली आणि म्हणाली, बॉसने तुला तातडीने मीटिंग रूम मध्ये बोलावलं आहे. तिचे हे बोलणं ऐकून माझ्या मनात धडधड वाढली. मला मीटिंग मध्ये कशासाठी? माझ्या चेहऱ्यावरची भीती पाहून प्रिया हसली आणि म्हणाली, कदाचित काही गोष्टी अशा चालतात, हे बघण्यासाठी तुझं तिथं असणं गरजेचं असेल. तशी तू इथे नवीन आहेस ना? पण माझ्या मनातील घाबरगुंडी काही कमी होत नव्हती. काही वेळाने मी भीतच मीटिंग रूम मध्ये गेले. तिथे एक मोठं काचेचं टेबल होतं आणि समोर काही क्लायंट्स बसले होते. तरुण तिथे आधीपासूनच हजर होता.
तिथे त्याचा रुबाब आणि वागणं अगदी वेगळंच दिसत होतं. खूपच सभ्य पण तितकंच वजनदार. मीटिंग सुरू झाली. क्लायंट्स प्रोजेक्टच्या अटी आणि शर्तींवरून खुश नव्हते. त्या लोकांचं म्हणणं होतं की या प्रोजेक्टमध्ये धोका जास्त आहे आणि नफा कधी मिळणार हे अजून स्पष्ट नाही. एका क्लायंटने तर थेट सांगूनच टाकले, सॉरी, पण आम्ही या अटींवर एकत्र काम करू शकत नाही. तरुणने अत्यंत शांत आणि संयमी आवाजात उत्तर दिलं, आपण या अटींबद्दल पुन्हा चर्चा करू शकतो. पण समोरून काही केल्या बात बनत नव्हती. मी कोपऱ्यात गुपचूप बसून हे सगळं ऐकत होते. पण ऐकता ऐकता मला आतून असं वाटू लागलं की ही समस्या फक्त एकमेकांचा गैरसमज झाल्यामुळे वाढते आहे. मी मनातील सगळी भीती बाजूला सारली आणि एका आत्मविश्वासाच्या आवाजात म्हणाले, एक्सक्यूज मी. माझा आवाज ऐकताच रूम मधल्या सगळ्यांच्या नजरा एकदम माझ्याकडे वळल्या. मी आतून खूप घाबरले होते आणि नर्वस सुद्धा झाले. पण तरीही स्वतःला सावरून पुढे म्हणाले, जर मी चुकीचं समजत नसेल तर तुम्ही लोक धोक्याबद्दल बोलत आहात, पण खरी अडचण लवचिकतेची आहे, बरोबर ना? माझ्या या बोलण्यावर संपूर्ण रूम मध्ये एकदम शांतता पसरली. मी पुढे बोलू लागले, जर हा धोका छोट्या मोठ्या भागात विभागून दिला आणि पैशाचे व्यवहारही टप्प्याटप्प्याने केले तर तुमचाही विश्वास राहील आणि तुमचा धोकाही कमी होईल. मी एवढंच बोलून शांत झाले आणि खाली मान घातली. मला वाटलं की मी काहीतरी भलतंच आणि चुकीचं बोलून बसले आहे. मला वाटलं मी गरजेपेक्षा जास्तच बोलले आहे. पण काही क्षणांसाठी तिथले सगळेजण या विषयावर गांभीर्याने विचार करू लागले. मग एका क्लायंटने तरुणकडे पाहिलं आणि विचारलं, कोण आहे ही मुलगी? तरुणने माझ्याकडे पाहिलं आणि शांत आवाजात म्हणाला, ही माझ्या टीमची एक महत्वाची सदस्य आहे. माझ्या आयडियावर विचार करत क्लायंट म्हणाला, खरोखर हिच्या बोलण्यात तथ्य आहे. विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. त्यानंतर हळूहळू या विषयावर चर्चा पुढे सरकली आणि काही वेळातच त्यांनी प्रोजेक्ट फायनल करण्यासाठी होकार दिला. डील पक्की झाली. डील पक्की झाल्याचा ऐकताच माझ्या काळजाची धडधड आणखी वाढली. मला माझाच विश्वास बसत नव्हता की आज माझ्यामुळे ही एवढी मोठी डील यशस्वी झाली होती. मीटिंग संपवून क्लायंट्स निघून गेले. उठताना तरुणने फक्त एकदाच माझ्याकडे पाहिलं, पण त्याच्या त्या नजरेत आश्चर्य नव्हतं तर एक वेगळाच भाव होता जो मला नीटसा समजला नाही. क्लायंट्स गेल्यानंतर त्या मोठ्या रूम मध्ये एक शांतता पसरली. आता तिथे फक्त तरुण आणि मीच उरलो होतो. मी सुद्धा तिथून निघू लागले. मनात अजूनही धाकधूक होती की माझं असं मध्येच बोलणं तरुण सरला आवडलं असेल की नाही. मी काही चुकीचं तर बोलले नाही ना? तेवढ्यात तरुणने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, तू खूप चांगलं काम केलंस नाही ना? त्याचा आवाज नेहमीसारखा सामान्य होता, पण पहिल्यांदा त्यात एक मवाळपणा आणि आपुलकी जाणवली. मी हळूच मान वर करून त्याला विचारलं, मी काही जास्त तर बोलले नाही ना सर? तो म्हणाला, अजिबात नाही. तू अगदी योग्य वेळी अचूक मुद्दा मांडलास. त्यावर मी शांत राहिले. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी मला असा आत्मविश्वास दिला होता. तरुण माझ्या थोडा जवळ आला आणि म्हणाला, जर आज तू ती गोष्ट बोलली नसतीस तर कदाचित ही डील आमच्या हातातून गेली असती. त्याच्या तोंडून हे ऐकून मला प्रचंड आश्चर्य वाटलं. मी थक्क होऊन विचारलं, खरंच? त्याने हलकी मान हलवून होकार दिला. त्या क्षणी मला एक वेगळीच भावना जाणवली. त्यात ना खूप जास्त आनंद होता ना अस्वस्थता. फक्त मनाला एक सुखवणारी शांतता मिळत होती. मी हळूच म्हणाले, माझा मलाच विश्वास बसत नाहीये की मी अचानक तिथे उभं राहून एवढं सगळं बोलू शकले. त्या क्षणी तरुणने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर एक छानसं हसू होतं. तो अत्यंत मऊ आवाजात म्हणाला, तुला हळूहळू स्वतःवर विश्वास ठेवायला शिकावं लागेल नाही ना? तू खूप हुशार आणि कर्तबगार मुलगी आहेस. मी त्याचं बोलणं ऐकलं आणि यावेळी मनात कोणतीही भीती न ठेवता आदराने मान हलवून म्हणाले, जी ठीक आहे. ऑफिसमधून बाहेर पडताना मी थोडं घाईघाईनं चालत होते. आजचा दिवस माझ्यासाठी खूपच मोठा आणि घडामोडीचा होता. त्यामुळे माझं मन अजूनही त्या मीटिंग मध्ये रेंगाळत होतं. तरुणही माझ्या पाठीमागून येत होता. तेवढ्यात अचानक पायऱ्यांपाशी माझा पाय घसरला आणि माझा तोल गेला. मी आता पडणारच होते. तेवढ्यात मागून एक काळजीने भरलेला आवाज आला, नाही ना, हळूच. आणि तरुणने एका क्षणात पुढे होऊन मला पडता पडता घट्ट धरलं. माझा तोल पूर्णपणे गेला असल्यामुळे
माझे दोन्ही हात नकळत त्याच्या खांद्यावर गेले होते. त्या अचानक झालेल्या प्रसंगामुळे माझ्या काळजाची धडधड खूप वाढली. मी पार घाबरून गेले होते. पण तरुणने मला जमिनीला टेकू दिलं नव्हतं. त्याने अगदी योग्य वेळी मला सावरलं होतं. तू ठीक आहेस ना? त्याने काळजीने विचारलं. मी अजूनही त्या धक्क्यात होते, म्हणून मी फक्त हळूच होकारार्थी मान हलवली. माझे हात अजूनही त्याच्या हाताच्या पकडीतच होते. पहिल्यांदाच कोणीतरी इतक्या जवळ येऊन मला सावरलं होतं. या जाणीवेने माझ्या मनाची धडधड आणखीनच वाढवली. काही क्षणांसाठी आम्ही दोघं तिथे शांत उभे राहिलो. आमची नजर एकमेकांना भिडली होती. तो माझ्याकडे बघत होता आणि मी त्याच्याकडे. त्या एका लहानशा क्षणात आजूबाजूला एक विलक्षण शांतता पसरली आणि मनाला खूप सुरक्षित वाटत होतं. काही वेळाने तरुणने अगदी संथ आणि मऊ आवाजात मला म्हटलं, "नैना, जरा लक्ष ठेवून चालत जा. आता मोठी दुखापत झाली असती तर." त्याच्या या शब्दानंतर माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी मनातली सगळी भीती बाजूला सारून थेट त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि अगदी हळूवार गोड आवाजात म्हणाले, "मला वाचवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद." त्यानंतर त्याने आपला हात माझ्या हातावरून बाजूला केला. त्या एका क्षणात माझ्या मनात काहीतरी बदललं होतं. मला आता त्याच्यावरचा विश्वास खूप वाढल्यासारखं वाटत होतं. पण दुसरीकडे माझ्या पाठीमागे माझ्याच घरात माझ्या विरुद्ध केवढं मोठं कारस्थान रचलं जातंय याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. माझे बाबा जे मला नेहमी संकटातून बाहेर काढतील असं मला वाटायचं, त्यांनीच आता आपल्या लाचारीपोटी एक अत्यंत भयंकर निर्णय घेतला होता. तेजा सेठच्या वाड्यात अगदी सामसूम होती. माझे बाबा हात जोडून त्याच्या समोर बसले होते. तेजा सेठ आपल्या मोठ्या खुर्चीवर ऐटीत बसून गालातल्या गालात हसत होता. तो अगदी शांत आवाजात म्हणाला, "अच्छा, तर अखेर तू आलास तर खरा." माझ्या बाबांनी आपली नजर जमिनीकडे झुकवली आणि केविलवाण्या आवाजात म्हणाले, "माझी मुलगी नैना मला सोडून पळून गेली आहे मालक. ती मला कुठेच सापडत नाहीये. मी खूप शोधलं तिला." तेजा सेठच्या चेहऱ्यावरचं हसू आता आणखीनच गडद झालं. तो म्हणाला, "बरं, मग आता तुला माझ्याकडून काय पाहिजे?" बाबांनी एक मोठा सुस्कारा सोडला आणि पुढे जे काही बोलले त्याने रक्ताचं प्रत्येक नातं एका झटक्यात संपून टाकलं होतं. ते म्हणाले, "माझं सगळं कर्ज माफ करा आणि त्या बदल्यात माझी मुलगी तुमची झाली." त्या खोलीत एकदम शांतता पसरली. तेजा सेठने खुर्चीवर मागच्या बाजूला झुकत बाबांकडे पाहिला आणि म्हणाला, "अच्छा, म्हणजे तू पैशासाठी स्वतःच्या मुलीला माझ्याकडे विकतोयस तर?" बाबांनी मान खाली घातली आणि म्हणाले, "माझ्याकडे याशिवाय दुसरा कोणताही मार्ग उरला नाहीये मालक." तो गुंड काही वेळ शांत बसला, मग मोठ्याने हसायला लागला. "ठीक आहे तर." त्याने टेबलावर आपली बोटे वाजवत पुढे म्हटलं, "आजपासून तुझी मुलगी नाही ना, माझी जबाबदारी आहे. आणि तू हे विसरून जा की तू कधी तिचा बाप होतास. मी तिला कुठूनही शोधून काढेन आणि माझ्या ताब्यात घेईन." आणि हाच तो क्षण होता जेव्हा माझ्या आयुष्याची दोरी माझ्या नकळत एका अमानुष माणसाच्या हातात पोहोचली होती. त्या दिवशी तरुण मला त्याच्यासोबत एका महत्वाच्या क्लायंटच्या मीटिंगसाठी बाहेर घेऊन गेला होता. मीटिंग संपवून जेव्हा आम्ही दोघे इमारतीच्या बाहेर आलो तेव्हा तरुणचा चेहरा एकदम शांत होता. मीटिंगचा निकाल पूर्णपणे त्याच्या बाजूने लागला नाही हे मला त्याच्या चेहऱ्यावरून समजत होतं. "चल निघूयात आता." तो एवढंच म्हणाला आणि आम्ही पार्किंगच्या दिशेने चालायला लागलो. मी अजूनही डोक्यात त्या मीटिंगच्याच विचारात हरवून गेलेले होते. चालता चालता अचानक मला भास झाला की कोणीतरी आमचा पाठलाग करतंय. मी हळूच तरुणच्या जवळ गेले आणि घाबरत घाबरत म्हणाले, "सर, तुम्हाला असं असं वाटत नाही का की कोणीतरी आपल्या पाठीमागे येतंय? कोणीतरी आपला पाठलाग करतंय असं वाटतंय मला." पण तरुणने जराही न घाबरता अगदी सहज मागे वळून पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, "नाही, असं काही नाहीये. चल, आपण गाडीत बसूया." तरुण म्हणाला. पण जसे आम्ही पार्किंगच्या भागात पोहोचलो तिथलं वातावरण एकदम बदललेलं होतं. 3-4 धिप्पाड माणसं तिथे उभी होती आणि त्यांच्या सर्वांच्या नजरा आमच्यावरच खिळल्या होत्या. त्यांना बघताच तरुणने माझे हात धरून मला आपल्या पाठीमागे केलं. त्या माणसांना पाहून माझ्या पोटात भीतीने एकदम गोळा आला. त्यांच्यातला एक माणूस पुढे आला आणि म्हणाला, "तरुण साहेब, तुम्हाला आधी पण नीट समजावून सांगितलं होतं ना की या मुलीपासून दूर राहा म्हणून." त्याचा तो धमकीचा सूर ऐकूनही तरुण जरा सुद्धा डगमगला नाही. त्याने अत्यंत शांत पण करड्या आवाजात उत्तर दिलं, "तुम्ही लोक नक्की कोणत्या विषयाबद्दल बोलताय ते मला माहित नाही आणि माझ्या वाटेतून बाजूला व्हा."
तरुणचे हे बोलणं ऐकून तिथला दुसरा माणूस विकृतपणे हसला आणि म्हणाला, जास्त शहाणपणा करू नका साहेब. तेजा सेठला उत्तर देणं तुम्हाला लय महाग पडेल. ही पोरगी आमची आहे आणि आम्ही हिला घेऊनच जाणार. तेजा सेठचं नाव ऐकताच माझ्या अख्ख्या अंगातून भीतीची एक मोठी लहर धावून गेली. माझा थरकाप उडाला. तरुणने क्षणभर माझ्याकडे पाहिलं आणि आपल्या खंबीर हाताने मला स्वतःच्या पाठीमागं केलं. तो त्या गुंडांना उद्देशून अत्यंत करड्या आवाजात म्हणाला, हा आमच्या व्यवहाराबाहेरचा विषय आहे, त्यामुळे आमचा रस्ता सोडा आणि चालते व्हा. पण ती माणसं तिथून हल्ली नाहीत. अचानक त्यातला एक जण पुढे सरसावला आणि त्याने तरुणवर हात उचलण्याचा प्रयत्न केला. पण तरुणने एका झटक्यात त्याचा हात हवेतच पकडला आणि मागे पिरगळला. तिथलं वातावरण एकदम गंभीर आणि तणावाचं झालं होतं. मी प्रचंड घाबरून 2 पावलं मागे सरकले. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी कोणत्या तरी पुरुषाला माझ्यासाठी असं न डगमगता लढताना बघत होते. तेवढ्यात तिथले सुरक्षा रक्षक पळत पळत तिथे आले आणि त्यांनी त्या गुंडांना पकडून तिथून बाहेर काढलं. पण तरीही माझ्या मनातील भीती काही कमी होत नव्हती. माझ्या काळजाची धडधड इतकी वाढली होती की मला काहीच सुचत नव्हतं. अचानक हे सगळं काय सुरू झालंय हेच मला उमजत नव्हतं. तरुणने शांतपणे गाडीचा दरवाजा उघडला आणि मला म्हणाला, बस गाडीत. मी एकही शब्द न बोलता गुपचूप आत जाऊन बसले. गाडी सुरू झाली, पण मी मात्र भीतीने पिरती गोठून गेले होते आणि खिडकी बाहेर शून्यात बघत होते. माझ्या आयुष्यात असं आधी कधीच घडलं नव्हतं. गाडी चालवता चालवता स्टेअरिंगवर नजर ठेवून तरुण अचानक शांत आवाजात म्हणाला, काही लोक लायकीच्याच जन्माला आलेले असतात. त्यांना आदराची भाषा समजत नाहीत. त्याचा आवाज जरी हळू असला तरी त्यातला करारीपणा साफ जाणवत होता. मी तशीच बाहेर बघत राहिले. मनाची धडधड अजूनही थांबली नव्हती. थोड्या वेळाने तरुणने पुन्हा माझ्याकडे न बघता म्हटलं, आजपासून तू एकटी कुठेही बाहेर जायचं नाहीस. मी दचकून त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, पण मग ऑफिस? त्यावर त्याने उत्तर दिलं, ऑफिसला तर तू माझ्यासोबतच येतेस आणि माझ्यासोबतच जातेस ना. त्या व्यतिरिक्त तू एकटी कुठेही पाऊल ठेवणार नाहीस. त्याच्या आवाजात कोणतीही जबरदस्ती नव्हती. उलट एक आपुलकी, काळजी आणि कदाचित माझ्याबद्दलचं प्रेम डोकावत होतं. आम्ही घरी पोहोचलो तेव्हा आई बाहेरच काळजीने उभी होती. तिने गाडीतून उतरताना माझा चेहरा पाहिला आणि ती लगेच ओळखली की काहीतरी अघटित घडलंय. ती धावतच माझ्याजवळ आली आणि म्हणाली, बाळा काय झालं ग? तू एवढी घाबरलेली का दिसतेस? काही झालंय का? मी काही बोलणार इतक्यात पाठीमागून तरुणने अगदी शांतपणे आईला सांभाळत म्हटलं, अरे आंटी, तुम्ही काळजी करू नका. काही टके लोक आले होते त्रास द्यायला, पण आता सगळं नीट झालंय. घाबरण्यासारखं काही नाही. आई आणखी घाबरू नये म्हणून मीही पटकन स्वतःला सावरत म्हणाले, हो आई, काही नाही झालं ग. मी अगदी ठीक आहे. तू उगीच काळजी करू नकोस. मनातून मी अजूनही पुरती भांबावलेले होते आणि आतून प्रचंड घाबरले होते. पण केवळ आईला दिलासा देण्यासाठी मला ते खोटं हसू चेहऱ्यावर आणावं लागलं होतं. पुढचे काही दिवस अगदी शांततेत गेले, पण त्या शांततेतही एक अनामिक अस्वस्थता होती. जसं एखादं मोठं वादळ येण्यापूर्वी सगळीकडची हवा अचानक थांबते ना, अगदी तसंच. तरुण आता ऑफिसमध्ये मला जास्त वेळ एकटं सोडत नव्हता आणि दुसरीकडे आई सुद्धा माझ्यासाठी सतत काळजीत असायची. म्हणूनच मी तिला ऑफिसमधल्या कोणत्याही गोष्टी सांगत नव्हते, जेणेकरून ती उगीच घाबरणार नाही आणि जास्त त्रास करून घेणार नाही. त्या दिवशीही सगळं काही नेहमीसारखं सामान्य सुरू होतं. दुपारनंतर आईची तब्येत थोडी ठीक नसल्याचा निरोप आला. तरुण एका महत्वाच्या मीटिंगमध्ये व्यस्त होता, पण त्याने माझी अडचण समजून घेतली आणि मला लवकर घरी जाण्यास सांगितलं. मी एकटीच रिक्षा करून घराच्या दिशेने निघाले. आमच्या गल्लीच्या जवळ पोहोचताच रिक्षाचा वेग थोडा कमी झाला. मी सुरुवातीला त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही, पण मी रिक्षातून खाली उतरते न उतरते तोच अचानक मागून कोणीतरी मला जोरात पकडलं. मी दचकून मागे वळून पाहिलं तर 2 धिप्पाड माणसं माझ्या समोर उभी होती. त्यांचे चेहरे माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी होते. मी माझ्या आयुष्यात त्या लोकांना कधीच पाहिलं नव्हतं, पण त्यांच्या कपड्यावरून आणि वागण्यावरून ते मला पक्के गुंड वाटत होते. त्यांना पाहताच माझ्या काळजाचा ठोका चुकला. मी कमालीची घाबरले आणि पाठीमागे सरकत ओरडले, तुम्ही तुम्ही कोण आहात? माझा रस्ता का अडवताय? बाजूला व्हा माझ्या वाटेतून. पण माझ्या ओरडण्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. पुढच्या क्षणी एकाने माझा हात अतिशय निर्दयीपणे पिरगळला आणि मला गच्च धरलं. मी भीतीने पुरते गांगारून गेले होते
आणि जीवाच्या आकांताने ओरडू लागले, सोडा मला, सोडा मला. पण तिथल्या निर्मनुष्य गल्लीत माझा आवाज ऐकणार कोणीच नव्हतं. मी मदतीसाठी ओरडण्याचा, त्यांचे हात झटकून पाय मारण्याचा खूप प्रयत्न केला, पण तेवढ्यात दुसऱ्या माणसाने एक औषध लावलेला कापडाचा तुकडा माझ्या नाकातोंडावर दाबून धरला. माझा श्वास गुदमरू लागला, पाय लटपटायला लागले. माझी शुद्ध हरपण्यापूर्वी मला जी शेवटची गोष्ट दिसली ती म्हणजे आमच्या गल्लीचा तो धुंदला होत गेलेला कोपरा आणि डोळ्यापासून दूर जात असलेला माझ्या घराचा रस्ता. त्यानंतर माझ्या डोळ्यासमोर संपूर्ण अंधार दाटून आला. जेव्हा मला थोडी शुद्ध आली आणि माझे डोळे उघडले तेव्हा मी एका पूर्णपणे अनोळखी आणि भयंकर जागेवर होते. ती खोली प्रचंड अंधारी, कोंदट आणि घाणीने भरलेली होती. तिथला मुख्य दरवाजा बाहेरून बंद असल्याचा आवाज येत होता. माझं अख्खं शरीर भीतीने थरथर कापत होतं. मी आता माझ्या सुरक्षित घरात नाही, तर एका मोठ्या संकटात अडकले आहे हे मला कळून चुकलं होतं. मला प्रचंड भीती वाटू लागली. मी तर आईकडे घरी चालले होते. मग अचानक वाटेत ते गुंड कुठून आले? त्यांनी माझं अपहरण का केलं? हे आणि असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात चक्रासारखे फिरत होते. ती जागा खूप थंड होती आणि तिथे होणारा लहानसा आवाजही भिंतीवर आदळून गुंजत होता. माझे दोन्ही हात पाठीमागे दोरीने घट्ट बांधलेले होते आणि मी एका भिंतीला टेकवून जमिनीवर हताशपणे बसले होते. भीती इतकी अनावर झाली होती की मला नीट श्वास घेणंही कठीण झालं होतं. तेवढ्यात त्या खोलीचा मोठा लोखंडी दरवाजा एक कर्कश आवाजासह उघडला आणि तेजा सेठ आत आला. त्याचा चेहरा अगदी शांत होता, पण त्या शांततेत एक अंगावर काटा आणणारा खतरनाक भाव होता. त्याच्या त्या संथ वागण्यात मला माझ्या आयुष्याचं मरण साफ दिसत होतं. अच्छा, तर हीच ती पोरगी जी आता आमची गुलाम आहे, तो अतिशय धीम्या आणि क्रूर आवाजात म्हणाला. त्याला जवळ येताना पाहून मी भीतीने आणखी मागे सरकण्याचा प्रयत्न केला, पण माझे हातपाय बांधलेले असल्यामुळे मला तिथून साधी हालचालही करता येत नव्हती. त्याने अत्यंत अश्लील आणि घाणेरड्या नजरेनं मला वरून खालीपर्यंत निहाळलं. त्याची ती नजर माझ्या अंगावर एखाद्या विषारी सापासारखी सरपटत असल्याचा मला भास झाला. तेजा सेठच्या चेहऱ्यावर एक भयानक आणि क्रूर हसू उमटलं. तो आपल्या माणसांकडे बघून म्हणाला, ही तर लई नाजूक पोरगी आहे रे, म्हणूनच की काय त्या तरुणला हिच्यात जास्तच रस येतोय. त्याच्या त्या घाणेरड्या बोलण्यावर मी काहीच बोलू शकले नाही. भीतीने माझा गळा सुकला होता. तेवढ्यात त्याचा एक माणूस पुढे आला आणि माझ्या अगदी जवळ येऊन उभा राहिला. त्याचं अख्खं शरीर थंडी वाजल्यासारखं कापत होतं. मी रडत रडत कसे तरी शब्द गोळा केले आणि म्हणाले, मला जाऊ द्या, प्लीज मला जाऊ द्या. मी तुमचं काय बिघडवलंय? तुम्ही मला इथे का आणलं? माझा तो किरमिरवाणा चेहरा पाहून तेजा सेठने हलकी मान डोलावली आणि हसत म्हणाला, अरे पोरी, तू आम्हा लोकांचं काहीच नाही बिघडवलंस, पण तुझ्या सख्ख्या बापाने स्वतः तुला माझ्या हवाली केलंय, माझ्याकडे विकलंय तुला. त्यामुळे आता इथून परत जाण्याचा विचार डोक्यातूनच काढून टाक. त्याच्या तोंडातून हे शब्द ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझा स्वतःच्या बापाने माझा सौदा केला होता हे ऐकून मी आतून पूर्णपणे तुटून गेले. वेळ सरकत चालला होता आणि माझी घबराहट क्षणाक्षणाला वाढत होती. त्यांनी मला तिथे खूप घाबरवलं, माझा मानसिक छळ केला. एका क्षणी जेव्हा मी स्वतःला त्या दोऱ्यामधून सोडवण्याच्या जीवाच्या आकंताने प्रयत्न केला तेव्हा माझा तोल गेला आणि मी खाली पडले. पडल्यामुळे माझ्या हाताला आणि पायाला खूप मोठी दुखापत झाली. ते प्रचंड अंगात ठणकणारं दुःख माझ्या संपूर्ण शरीरात पसरलं. माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या मोठ्या मोठ्या धारा वाहत होत्या. संध्याकाळ उलटून रात्र झाली. त्या कोंदट खोलीत फक्त एक लहानसा टिमटिमणारा दिवा जळत होता. मला आता वाटू लागलं होतं की माझ्या आयुष्यातली शेवटचा आशेची किरणही संपली आहे. आता मला इथून वाचवायला कोणीच येणार नाही. मी कायमची या नरकात अडकली आहे. पण तेवढ्यात अचानक बाहेर काहीतरी जोरात हलचल झाली. बाहेरून कोणाचा तरी ओरडण्याचा आवाज आला, कोण आहे रे तिथे? आणि पुढच्या क्षणी तो मोठा लोखंडी दरवाजा एका प्रचंड आवाजासह धाडकन उघडला गेला. त्या अंधाऱ्या खोलीत पहिल्यांदाच मला एक अत्यंत परिचयाचा आणि हलका चेहरा दिसला. तो तरुण होता. त्याच्या डोळ्यात अंगारा अफाट होता. एक भयंकर राग आणि बदला घेण्याची आग साफ दिसत होती. आत येताच त्याची नजर थेट माझ्यावर पडली. तरुणला माझ्या दिशेने येताना पाहून तेजा सेठच्या गुंड्यांनी मला रोखण्याचा प्रयत्न केला, पण तरुणवर जणू भूतच स्वार झालं होतं. त्याने एका झटक्यात समोर येणाऱ्या गुंडांना तिथेच बेदम मारायला सुरुवात केली.
तो ज्या ताकदीने माझ्यासाठी लढत होता ते पाहून माझी उरली सुरली हिंमतही गळून पडली आणि माझ्या डोळ्यातून ढसढसा पाणी आलं. त्या सगळ्या नराधमांशी एकट्याने लढून तो शेवटी माझ्यापर्यंत पोहोचला. त्याने माझ्या हाताची दोरी सोडवली आणि मला तिथून सुरक्षित बाहेर काढून थेट आपल्या घरी घेऊन आला. घरी पोहोचेपर्यंत माझी प्रकृती खूप खालावली होती. भीतीने आणि वेदनेनं मी अजूनही थरथर कापत होते. जशी मी घराच्या आत पाऊल टाकलं तशी आई धावतच माझ्यापाशी आली. नैना, माझ्या बाळा. आईच्या आवाजात प्रचंड थरकाप आणि रडू होतं. आईची ती मायेची पुकार ऐकून मला जास्त काही बोलता आलं नाही. मी थेट तिच्या गळ्यात पडले आणि ढसढसा रडू लागले. मी रडत रडतच ओरडले, आई, बाबांनी मला त्या गुंडाला विकून टाकलं ग आई. त्यांनी मला विकलं. तरुण तिथेच बाजूला उभा होता. त्याचे डोळे अजूनही रागाने लाल भडक झाले होते. तेवढ्यात अचानक घराच्या बाहेर गाड्यांची खूप मोठी आणि कर्कश आवाज यायला सुरुवात झाली. तरुणने फौरन खिडकी बाहेर पाहिलं आणि नंतर माझ्याकडे बघितलं. आम्ही दोघीही समजून गेलो होतो की तेजा सेठची माणसं पाठलाग करत इथवर पोचली आहेत. तरुण काही पाऊल उचलणार, काहीतरी करणार इतक्यात घराचा मुख्य दरवाजा एका मोठ्या धक्क्याने उघडला गेला आणि तोच नराधम तेजा सेठ आपल्याला उरलेल्या गुंडांसह घरात दाखल झाला. आत येताच त्याने मला आईच्या कुशीत लपलेलं पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर एक विकृत आणि विजयी हसू आलं. तो माझ्याकडे बघून म्हणाला, अच्छा, तर ही सोन्याची चिमणी आपल्या जाळ्यातून सुटून थेट इथं येऊन लपली तर. आणि त्या क्षणी तरुण आम्हा दोघांच्या समोर जाऊन एखाद्या भक्कम ढालीसारखा उभा राहिला. तेजा सेठने त्याच्याकडे रोखून पाहत म्हटलं, ए तरुण, ही पोरगी तुझा विषय नाहीये. बाजूला हो आमच्या वाटेतून. ही मुलगी आता माझी मालमत्ता आहे. खरेदी केलंय मी हिला. हिच्या बापाने माझ्याकडून लाखो रुपयांचं कर्ज घेतलं होतं आणि जेव्हा ते फेडता आलं नाही तेव्हा त्याने स्वतःहून ही पोरगी माझ्या हवाली केली. समजलं? तेजा सेठच्या तोंडून हे शब्द ऐकताच आई तिथेच कोसळली आणि ढसढसा रडू लागली. सख्खा नवरा आणि स्वतःचा बाप एवढ्या खालच्या पातळीला जाऊन आपल्या पोटच्या मुलीची बोली लावू शकतो यावर तिचा विश्वास बसत नव्हता. पण अशा अत्यंत तणावाच्या प्रसंगातही तरुणने कमालीचा संयम आणि समजूतदारपणा दाखवला. तो अगदी शांत आणि गंभीर आवाजात म्हणाला, किती पैसे होते तुमचे? तेजा सेठ चिडून ओरडला, माझ्या वाटेत येऊ नको साहेब. ज्या मुलीला गुपचूप माझ्या ताब्यात दे. पण तरुणने आपला निर्धार न सोडता पुन्हा तोच प्रश्न केला, तुम्ही तुमचे पैसे सांगा. तुम्हाला तुमचे पैसे आत्ताच्या आत्ता परत मिळतील. तरुणचा तो बाणेदारपणा पाहून तेजा सेठने उत्तर दिलं, माझे 20 लाख रुपये निघतात हिच्या बापाकडे. हे ऐकताच तरुणने आपल्या एका विश्वासू माणसाला तात्काळ खोलीत पाठवून कपाटातून पैशाची एक बॅग मागून घेतली. त्याने ती बॅग तेजा सेठच्या समोर उघडून ठेवली. तेजा सेठ त्या पैशांनी भरलेल्या बॅगकडे डोळे फाडून बघत राहिला. एक साध्या दरिद्री बापाच्या मुलीसाठी हा तरुण साहेब एका झटक्यात एवढी मोठी रक्कम मोजू शकतो यावर त्याला आणि त्याच्या गुंडांना विश्वास बसत नव्हता. पैसे समोर ठेवताच तरुणने अत्यंत करड्या आणि हिंस्र आवाजात तेजा सेठला बजावलं, आता हा व्यवहार इथे संपला आहे. आजपासून आणि या क्षणापासून तुमचा किंवा तुमच्या कोणत्याही माणसाचा नैनाशी काहीही संबंध नाही. यापुढे जर कोणी तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचा जरी प्रयत्न केला तर मी त्याला जिवंत सोडणार नाही. तरुणचा तो भयानक अवतार, त्याचा तो थेट जिवे मारण्याचा इशारा आणि दुसरीकडे मागितलेले 20 लाख रुपये हातात आल्यामुळे तेजा सेठला पुढे काही बोलता आलं नाही. तो तिथून निघून गेला. पण जाताना त्याच्या डोळ्यात एक सुडाची आणि पराभवाची आग साफ दिसत होती. आपल्या हाताशी आलेली शिकार अशी पैशाच्या बळावर सुटली हे त्याच्या मनाला कुठेतरी आतून खटकत होतं. हे सगळं नाट्य काही सेकंदातच माझ्या डोळ्यासमोर घडलं होतं आणि मी तिथे एका कोपऱ्यात थरथर कापत उभी राहून हे सगळं पाहत होते. ते नराधम निघून गेल्यावर तरुण तातडीने माझ्याजवळ आला आणि त्याने मला आधार दिला. तेजा सेठ गेल्यानंतर घरात एक भीषण शांतता पसरली. जसं अचानक सगळं काही थांबून गेलं होतं. मग आईने मला हळुवारपणे सावरत माझ्या खोलीत आणलं. खोलीत आल्यावर बाबांनी केलेल्या त्या कृत्याचा विचार करून मी पुन्हा एकदा ढसढसा रडू लागले. आईनं मला आपल्या छातीशी घट्ट कवटाळलं होतं आणि ती माझे अश्रू पुसत मला धीर देण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात तरुणही खोलीच्या दरवाजापाशी येऊन उभा राहिला. आम्हा दोघींकडे पाहत तो अत्यंत आश्वासक आवाजात म्हणाला, नैना, आता घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. जे काही संकट होतं ते आता टळलं आहे आणि मी असताना यापुढे तुला कोणतंही नुकसान पोहोचू देणार नाही. हे माझं वचन आहे तुला.
त्याचा तो खंबीर आवाज ऐकून मी डोळ्यातले अश्रू पुसत त्याच्याकडे पाहिलं. माझ्या डोळ्यात अजूनही ती भीती आणि पाण्याचा ओलावा होता, पण त्याच्या त्या शब्दांनी माझ्या घाबरलेल्या मनाला कुठेतरी खूप मोठी तसल्ली दिली. माझं रडू हळूहळू थांबलं, पण तरीही मनाच्या एका कोपऱ्यात जुन्या जखमांची भीती कायम होती. अशातच रात्र झाली. दिवसा घडलेल्या त्या भयानक प्रकारामुळे मला अन्न पाण्याची अजिबात इच्छा नव्हती. इच्छाच मेली होती माझी. पण आईने मला उपाशी झोपू दिलं नाही. तिने मायेने घास भरवून मला थोडंफार जेवायला लावलं. मी माझ्या खोलीत पलंगावर पडले होते आणि आई माझं डोकं कुरवाळत मला झोपवण्याचा प्रयत्न करत होती, पण मला अजिबात झोप येत नव्हती. झोप जणू माझ्या डोळ्यापासून कोसो दूर पळाली होती. तेवढ्यात खोलीच्या दरवाजावर हलकीशी दस्तक झाली. आम्ही वळून पाहिलं तर तिथे तरुण उभा होता. तो अत्यंत काळजीयुक्त स्वरात आईला म्हणाला, "आंटी, नैना आता काही दिवस घरीच आराम करेल. तिला आत्ताच ऑफिसला येण्याची काहीच गरज नाहीये. तिची मनस्थिती आणि प्रकृती अजून ऑफिसला जाण्यासारखी नाहीये." त्याच्या या समजूतदारपणावर आईने सुटकेचा श्वास टाकला आणि म्हणाली, "हो बेटा, तू अगदी बरोबर म्हणतेस." आईला एवढं बोलून आणि माझ्याकडे एक आश्वासक नजर टाकून तो तिथून निघून गेला. त्याच्या मनात माझ्याविषयी असलेली काळजी आणि आदर त्याच्या प्रत्येक शब्दात साफ जाणवत होता. त्यानंतर पुढचे काही दिवस मी ऑफिसला गेले नाही. घरीच राहून आराम केला. आई सोबत वेळ घालवला. आता जेव्हा जेव्हा तरुण संध्याकाळी काम संपवून घरी यायचा, तेव्हा तेव्हा त्याची घरातली उपस्थिती मला एक वेगळंच मानसिक दिलासा आणि सुकून देऊन जायची. काही दिवसानंतर जेव्हा मला स्वतःला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या बरं वाटू लागलं, तेव्हा मी पुन्हा एकदा ऑफिसला जाण्याचा निर्णय घेतला आणि ऑफिस जॉईन केलं. आता हळूहळू ऑफिस आणि घर या दोन्ही गोष्टींमध्ये माझं आयुष्य एका सरळ रेषेत सामान्यपणे सुरू झालं होतं. आता मी पूर्वीसारखी सतत भीतीच्या सावटाखाली वावरणारी मुलगी राहिली नव्हते, पण तरीही मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात त्या जुन्या आणि भयंकर आठवणी अधूनमधून फेर धरतच होत्या. तरुणनेही माझी मनस्थिती ओळखून मला माझी स्वतःची स्पेस दिली होती. तो माझ्यावर कोणत्याही गोष्टीची घाई करत नव्हता. अशीच एका संध्याकाळची गोष्ट. मी आमच्या घराच्या बाल्कनीत शांतपणे उभी होते. बाहेर मंद गार वारा सुटला होता. तो क्षण इतका सुखवणारा आणि शांत होता, जो आयुष्यात आलेल्या एवढ्या मोठ्या वादळानंतर खूप नशिबाने माझ्या वाट्याला आला होता. मी त्या वातावरणाचा आनंद घेत होते. तेवढ्यात अचानक मला माझ्या पाठीमागे कोणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकू आला. मी वळून पाहिलं तर तिथे तरुण उभा होता. तो चालत माझ्या अगदी जवळ आला आणि माझ्या बरोबरीने बाल्कनीच्या कठड्याला टेकून उभा राहिला. बाहेर पाहत तो अत्यंत मऊ आवाजात म्हणाला, "नैना, आता तू पूर्वीपेक्षा खूप बरी आणि आत्मविश्वासी दिसतेस. नेहमी अशीच आनंदी आणि हसतमुख राहत जा." त्याच्या या बोलण्यावर माझ्या चेहऱ्यावर एक हलकसं हसू आलं आणि मी आदराने मान हलवली. त्यानंतर तो काही क्षणासाठी शांत झाला. मग म्हणाला, "नैना, ऐक ना, मला तुझ्याशी एक महत्वाची गोष्ट बोलायची होती, जर तुला वाईट वाटणार नसेल तर." मी त्याच्याकडे पाहिलं आणि अत्यंत नम्रपणे म्हणाले, "हो सर, सांगा ना, काय बोलायचंय?" माझं उत्तर ऐकून तो थोडा वेळ थांबला. त्याच्या चेहऱ्यावर एक संकोच आणि धाकधूक साफ दिसत होती. जणू काही बोलण्यासाठी तो मनातल्या मनात शब्दाची जुळवाजुळव करत असावा. शेवटी त्याने एक मोठा दीर्घ श्वास घेतला आणि माझ्या डोळ्यात पाहत बोलायला सुरुवात केली. "नैना, जोवर तू माझ्या या आयुष्यात आली आहेस ना, तेव्हापासून माझ्या मनाला एक वेगळी शांतता आणि सुकून मिळालाय. तुझ्या येण्याआधी माझं आयुष्य खूप अस्वस्थ होतं. मला कोणत्याही गोष्टीत इतका रस वाटत नव्हता, ना आयुष्यात असा मनमोकळेपणा होता." मी अगदी स्तब्ध होऊन डोळे मोठे करून त्याचं ते बोलणं ऐकत होते. तो नक्की काय बोलण्याचा प्रयत्न करतो हे मला सुरुवातीला नीटसं समजत नव्हतं, पण माझ्या काळजाची धडधड मात्र आपोआप इतकी वेगाने वाढली होती की जणू काही हृदय आत्ताच छाती ठोकून बाहेर येईल. त्यानंतर तरुणने मनातील सगळा संकोच बाजूला सारला आणि अगदी थेट स्पष्ट शब्दात माझ्याकडे पाहत म्हटलं, "मी खरोखरच मनापासून तुला पसंत करायला लागलोय नैना. आय लव्ह यू. नैना, तू पहिली अशी मुलगी आहेस जिने माझे हे कठोर मन जिंकलं आहेस. तू माझ्यासाठी खूप खास आहे." त्याचे हे थेट शब्द ऐकल्यावर माझ्या तोंडून एकही शब्द फुटेना. मी एकदम सुन्न झाले आणि माझी नजर आपोआपच जमिनीकडे झुकली. त्या क्षणी मी नक्की काय बोलावं
मला कसं वाटतंय हे माझं मलाच कळेनासं झालं होतं. मनात विचारांचं काहूर माजलं होतं. मी अत्यंत अडखळत कशा तरी भावना गोळा करून शेवटी एवढंच म्हणाले, मला मला यावर विचार करायला थोडा वेळ हवा आहे. माझं हे उत्तर ऐकून तरुणच्या चेहऱ्यावर एक समजूतदारपणाचं गोड हसू आलं. तो अतिशय मऊ आवाजात म्हणाला, हो नाही ना, अजिबात काही नाहीये. आणि मी आत्ताच तुझ्याकडे कोणत्याही उत्तराची अपेक्षाही करत नाहीये. मला फक्त माझ्या मनातली भावना तुला सांगायची होती. ती मी सांगितली. बाकी पुढे काय करायचं हा संपूर्ण निर्णय तुझाच असेल. त्यासाठी तुला जेवढा वेळ हवाय तेवढा तू हक्काने घेऊ शकतेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. आणि तेही तेव्हाच जेव्हा तू या नात्यात मनापासून आनंदी असशील आणि तुझी पूर्ण संमती असेल. कारण मला कोणत्याही प्रकारची बळजबरी किंवा जबरदस्ती अजिबात आवडत नाही. त्या रात्री मला खूप उशिरापर्यंत झोपच आली नाही. बेडवर पडल्या पडल्या सतत तरुणचा ते शब्द माझ्या डोक्यात गरगर फिरत होते. मला काहीच समजत नव्हतं. एका बाजूला माझ्या आयुष्यात आलेलं ते भयंकर वादळ, तो त्रास आणि त्या जुन्या आठवणींची गडद भीती होती, जी अजूनही माझ्या मनात ताजी होती. तर दुसऱ्या बाजूला असा एक माणूस उभा होता, ज्याने प्रत्येक संकटात ढाल बनवून मला सावरलं होतं. माझ्या स्वाभिमानासाठी लाखो रुपये एका झटक्यात मोजले होते. याच विचारांच्या चक्रात गुंतून मला कधी झोप लागली माझं मलाच कळलं नाही. दुसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. आम्ही जेवायला बसणार तेवढ्यात घराच्या मुख्य दरवाजावर कोणाची तरी थाप पडली. आईनं जाऊन दरवाजा उघडला तर समोर बाबा उभे होते. त्यांना दारात पाहताच आईच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. तिच्या अंगाचा थरकाप उडाला. पण पुढच्या क्षणी तिच्या मनात प्रचंड राग दाटून आला. आईने अत्यंत संतप्त आणि तिरस्कारणीय सुरात विचारलं, तुम्ही तुम्ही इथे कोणत्या तोंडाने आला आहात? आता काय शिल्लक राहिले तुमचं इथे? आईच्या आवाजात राग, दुःख आणि विटंबना साफ जाणवत होती. आईने अशा प्रकारे धुडकावून लावल्यावर बाबांनी आपली नजर खाली झुकवली. ते अत्यंत केविलवाण्या रडकुंडीला आलेल्या आवाजात म्हणाले, मी मी माझ्या मुलीला नैनाला भेटायला आलोय. मला तिला फक्त एकदा बघायचं आहे. ते ऐकून आईचा संयम सुटला. ती ओरडून म्हणाली, मुलगी? तिला मुलगी म्हणण्याचा आणि तिचा बाप असण्याचा हक्क तुम्ही त्याच दिवशी गमावला आहे, ज्या दिवशी तिचा सौदा केलात. स्वतःच्या पोटच्या पोरीला एका गुंडाच्या हवाली करताना, तिची बोली लावताना तुम्हाला ते मात्र तरी लाज नाही वाटली. हॉलमधून आईचा इतका मोठा आणि रागीट आवाज ऐकल्यामुळे मी सुद्धा माझ्या खोलीतून बाहेर आले. बाहेर येऊन पाहिलं तर आई समोर बाबा उभे होते. त्यांना अचानक इथे समोर पाहून मी जागेवरच खिळून गेले. मला प्रचंड धक्का बसला. पण बाबांनी जसं मला खोली बाहेर आलेलं पाहिलं तसं ते ढसढसा रडू लागले. ते धावतच माझ्या दिशेने आले आणि हात जोडून माझ्याकडे माफी मागू लागले. नाही ना, माझ्या बाळा, मला माफ कर ग. मी खूप हतबल झालो होतो. मी पुढचा लाचार झालो होतो पोरी. त्यावेळी त्या कर्जातून बाहेर पडायला माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. मी काय करू मला सुचत नव्हतं. मी तेजा सेठच्या नावाला पार घाबरून गेलो होतो. पण आता मला माझी चूक कळली आहे पोरी. मी माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी आणि सुधरू न शकणारी चूक केली ग. मला माफ कर. बाबा माझ्या समोर हात जोडून उभे होते आणि मी सुन्न होऊन त्यांच्याकडे पाहत होते. बाबांच्या त्या लाचारीने माझं मन खूप विदीर्ण झालं होतं. मी हुंदका आवरत शेवटी म्हणाले, बाबा, तुम्ही मला त्या सैतानाच्या हाती सोपवून दिलं होतं ना. एका बापाने पोटच्या लेकराचा असा सौदा करावा. माझे हे बोलणं ऐकताच बाबा हताश होऊन जमिनीवर बसले आणि लहान पोरासारखे रडू लागले. ते रडत रडत म्हणाले, होय नाही ना, मी गुन्हा केलाय ग. आणि या पापासाठी मी स्वतःला आयुष्यभर कधीच माफ करू शकणार नाही पोरी. मी त्यांच्याकडे पाहिलं आणि अत्यंत जड अंतकरणाने म्हणाले, तुम्ही मला पार तोडून टाकले बाबा. आणि एवढं सगळं झाल्यावर एका झटक्यात मनाचे तुकडे जोडणं इतकं सोपं नसतं. एवढं बोलून मी तडक माझ्या खोलीत निघून आले. आईनेही बाबांना अजिबात माफ केलं नाही आणि त्यांना घरातून निघून जाण्यास सांगितलं. त्या दिवशी संध्याकाळी जेव्हा तरुण ऑफिसमधून घरी परतला तेव्हा तो नेहमीप्रमाणे आधी माझ्या खोलीत आला आणि त्याने माझी विचारपूस केली. बाबा येऊन गेल्यामुळे माझं मन खूप अस्वस्थ होतं. पण तरुणला समोर पाहताच मला एक वेगळा धीर मिळाला. मी मनाचा पक्का निश्चय केला आणि त्याला त्याच्या प्रपोजलचं उत्तर दिलं. मी त्याला लग्नासाठी हो म्हणाले
आणि पहिल्यांदाच माझ्या मनातल्या प्रेमाची कबुली दिली. माझा होकार ऐकताच तरुणच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू पसरलं. त्याचे डोळे आनंदाने चमकू लागले. मी त्याच्याकडे पाहत म्हणाले, मला असाच जोडीदार हवा होता, जो मला माझ्यापेक्षाही जास्त समजून घेईन. तुमच्यात मला एक सच्चा आणि चांगला माणूस दिसतो. माझ्या या बोलण्याने त्या संपूर्ण खोलीत जणू आनंदाचा एक सुवास दरवळला. त्या क्षणापासून आमच्या घराचं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. आता आधीसारखी कोणतीही भीती किंवा तणाव उरला नव्हता. मी बऱ्याचदा खोलीत बसून विचार करायचे की आयुष्य किती अजब आहे. बाबा काही दिवसापूर्वी येऊन गेले होते. त्याच्या बोलण्याचा कुठेतरी मनावर एक संभ्रम होता, राग होता, पण त्यासोबतच एक प्रचंड थकवाही होता. आता माझ्याकडे फक्त माझी आई होती, जिने नेहमी माझी ढाल बनून मला साथ दिली होती आणि खरं खोटं ओळखायला शिकवलं होतं. आणि दुसरीकडे तरुण होता, ज्याच्या वागण्यात आता माझ्याबद्दल आधीपेक्षाही जास्त आदर आणि मोकळेपणा आला होता. एका संध्याकाळी मी ऑफिसमधून थोडी लवकर घरी आले. आई किचनमध्ये काहीतरी काम करत होती. मी तिला भेटून माझ्या खोलीत जाऊन फ्रेश झाले आणि आराम करू लागले. तेवढ्यात दरवाजावर हलकीशी थाप पडली. मी दरवाजा उघडला तर समोर तरुण उभा होता. त्याने काळजीने विचारलं, नाही ना, आज तू ऑफिसमधून इतकी लवकर काय आलीस? काही झालं का? कोणती गोष्ट तुला त्रास देतेय का? मी नकारार्थी मान हलवत म्हणाले, नाही, तसं काही नाहीये. बस थोडा थकवा जाणवत होता म्हणून आले. त्यावर तो लगेच म्हणाला, अच्छा, तुझी तब्येत तर ठीक आहे ना? चल, आपण आत्ताच डॉक्टरांकडे जाऊयात. मी हलकसं हसून म्हणाले, अरे नको, मी ठीक आहे. डॉक्टरांकडे जाण्याची काहीच गरज नाहीये. उगीच टेन्शन घेऊ नका. पण माहित नाही का, आजकाल मी खूप जास्त विचार करते. हे ऐकून तो आधी शांत झाला, मग म्हणाला, अशी काय गोष्ट आहे नाही ना, ज्याचा तू इतका ओव्हर थिंकिंग करतेस? मी त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाले, तुम्ही त्या दिवशी जे काही म्हणालात ते मला पूर्णपणे मान्य आहे, पण मला आधी याविषयी आईशी सविस्तर बोलावं लागेल. तरुण काही बोलला नाही. त्याने फक्त शांतपणे माझं बोलणं ऐकून घेतलं आणि आदराने मान डोलावली. आता तरुण त्याच्या कामात व्यस्त असायचा आणि मी ही कामासोबत माझी बीकॉमची अर्धवट राहिलेली शिक्षण जोमाने पूर्ण करत होते. पण आता एक गोष्ट बदलली होती. तरुण आता फक्त माझा बॉस राहिला नव्हता, तर तो माझा भावी जीवनसाथी बनणार होता. एक दिवस आम्ही दोघे ऑफिसमध्ये होतो आणि बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. ऑफिस सुटायला थोडा वेळ होता म्हणून मी खिडकीपाशी उभी राहून तो पाऊस पाहत होते. तेवढ्यात तरुण माझ्या शेजारी येऊन उभा राहिला आणि त्याने विचारलं, तुला पाऊस आवडतो का नाही ना? मी उत्तर दिलं, हो, खूप आवडतो. आणि तुम्हाला? तो खिडकी बाहेर पाहत म्हणाला, हो, मलाही पाऊस खूप आवडतो. या पावसाच्या पाण्यात एक वेगळाच सुकून असतो, जो मनाला शांतता आणि दिलासा देतो. त्याच्या या उत्तरावर मी गोड हसले. ऑफिस बंद झाल्यावर आम्ही दोघे त्याच्या गाडीतून घराकडे निघालो. बाहेर पाऊस सतत कोसळत होता आणि मी गाडीच्या काचीतून बाहेर पाहत मनातून खूप आनंदी होते. आता आम्ही दोघे एकमेकांसोबत पूर्णपणे कम्फर्टेबल झालो होतो. घरी आल्यावर मला योग्य वेळ वाटली म्हणून मी आईजवळ बोलावून तरुणबद्दल बोलायचं ठरवलं. मी म्हणाले, आई, मला तुझ्याशी एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे. तिने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, हो बाळा, बोल ना, काय झालं? मी विचारलं, आई, तरुण सर खूप चांगले माणूस आहेत ना गं? हे ऐकून आईच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू आलं. ती म्हणाली, होय बेटा, ते तर मी आधीपासूनच जाणते. तो खूप सोन्यासारखा माणूस आहे. त्याने आपल्याला एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलंस. आईचा हा होकार पाहून मी धाडस केलं आणि म्हणाले, आई, आम्ही दोघे एकमेकांना पसंत करतो आणि तरुणला माझ्याशी लग्न करायचं आहे. माझे हे बोलणं ऐकून आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने माझ्याकडे पाहत विचारलं, पण यात तुझी काही इच्छा आहे नाही ना? मी खाली मान घालून लाजत म्हणाले, हो आई, मी सुद्धा त्यांना पसंत करते आणि मला या लग्नासाठी काहीच हरकत नाहीये, पण तुझी संमती सगळ्यात जास्त महत्वाची आहे. त्यावर आईनं माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, बाळा, जर तू आनंदी असशील तर या लग्नाला माझी पूर्ण संमती आहे. मला खूप आनंद आहे तुमच्यासाठी. आईची संमती मिळाल्यानंतर काहीच दिवसात आमचं लग्न अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी पार पडलं. लग्नाच्या दिवशी जेव्हा मी नवरी म्हणून नटून थटून तयार झाले, तेव्हा भूतकाळातील आठवणींमुळे माझं मन थोडं जड झालं होतं.
पण अंतःकरणात एक सुखावणारी शांतता होती की आता मी सुरक्षित हातात आहे. तरुण जेव्हा खोलीत आला तेव्हा त्याने मला नववधूच्या रूपात पाहत प्रेमानं कौतुक केलं. तो म्हणाला, नैना, आज तू जगातील सगळ्यात सुंदर नववधू दिसत आहेस, माझी नवरी. त्याचे ते शब्द ऐकून माझ्या मनावरील सगळं दडपण निघून गेलं आणि आम्ही दोघेही मनापासून खूप हसलो. अखेर माझ्या आयुष्यातलं वादळ शांत झालं होतं आणि एका नव्या सुंदर प्रवासाची सुरुवात झाली होती. मित्रांनो, कधी कधी रक्ताची आणि जवळची नातीच आपल्याला असा अथांग दगा देतात ज्यातून सावरणं अशक्य वाटू लागतं. पण अशा वेळी खचून न जाता स्वतःवर विश्वास ठेवला तर देव कुठल्या ना कुठल्या रूपाने एका खंबीर माणसाला आपल्या आयुष्यात नक्की पाठवतो. संकटात साथ देणारा अनोळखी माणूस हा रक्ताच्या नात्यापेक्षाही कितीतरी पटीने श्रेष्ठ असतो. कारण नाती रक्ताने नाही तर एकमेकांबद्दल असलेल्या आदर आणि काळजीने टिकतात. तर मित्रांनो, नैनाचा हा संघर्षमय प्रवास तुम्हाला कसा वाटला? बापाने लावलेली बोली आणि त्यानंतर तरुणने ढाल बनवून दिलेला हा खंबीर आधार नक्कीच मनाला भिडणारा होता. आयुष्यात कितीही मोठी वादळे आली तरी शेवटची सुखाची पहाट नक्की होते, हेच या कहाणीने आपल्याला शिकवले. जर तुम्हाला नैना आणि तरुणची ही भावनिक गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन हृदयस्पर्शी कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत धन्यवाद.